माढा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापित आमदार यांच्या विरोधात असंतोषाचा आवाज झालेले धनराज शिंदे यांनी विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वी केलेलं त्यांचं संपूर्ण भाषण, आमदार बबनदादा शिंदे आणि रणजित शिंदे यांच्यावर केलेली तुफान टीका ही त्यांच्याच तोंडून ऐका. 27 सप्टेंबर दोन 2024 पहिल्यापासून कायम वाटायचं की हा दिवस कधी येईल. मला, माझ्या तालुक्यातल्या जनतेला, माझ्या कार्यकर्त्यांना, आणि आज ती तारीख आलेली. माझ्या आयुष्यातली पहिली सभा. मनामध्ये विचारांचा समुद्र शांत नाही. फार विचार चालू आहेत मनात. पण एक गोष्टीचा निर्धार कायम पक्का आहे की ह्या तालुक्याचा विकास, ह्या तालुक्याला न्याय, ह्या तालुक्याची जबाबदारी ही आपण सगळ्यांनी उचलायची. आणि हे सगळं करायसाठी म्हणून मी हा गोंधळ मांडलाय. आणि आजच्या ह्या गोंधळाला मी रांजणीच्या देवाला बोलवतो, रुईच्या मसोबाला बोलवतो. ह्या गोंधळाला मी शिराळच्या शनीला बोलवतो, अकोल्याच्या गणपतीला बोलवतो, नारायण चिंचोलीच्या विष्णूला बोलवतो, कनकंबा देवीला बोलवतो, ढवळसच्या देवीला बोलवतो आणि नतमस्तक होतो. मी आरणच्या सावता माया पुढे नतमस्तक होतो. कुर्मदासा पुढे नतमस्तक होतो. परितेवाडीच्या पीरा पुढे नतमस्तक होतो. माडेश्वरी देवीला बोलवतो या गोंधळाला आणि नतमस्तक होतो. माड्यातल्या विठ्ठलाला बोलवतो आणि नतमस्तक होतो. आणि ह्या गावच्या अन्नपूर्णा देवीला बोलवतो आणि नतमस्तक होतो. आजचा हा दिवस हा माझ्यासाठी, माझ्या तालुक्यासाठी फार महत्वाचा दिवस आहे. पुढचं काम करताना ह्या देशाचे शिलेदार, ह्या राज्याचे शिलेदार छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करतो. शाहू फुले आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो. राज्यात जेवढे थोर विचारवंत होऊन गेले त्या सगळ्यांना मी अभिवादन करतो. 26/11ला शहीद झालेल्या राहुल शिंदेला देखील श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ती काम करत असताना मला, मी माझ्या बरोबरच्या सर्व सहकार्यांनी काम करत असताना आपल्याला स्वर्गीय विठ्ठलराव शिंदे असतील, शंकरराव मोहिते पाटील असतील,
सहकार वर्षी साठे असते, भाई एस एम पाटील असतील, स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक असतील, भालके नाना असतील, राजाराम बापू असतील. ह्या सगळ्यांचं कार्य आपल्याला डोळ्यापुढे ठेवून भविष्यात वाटचाल करावं लागणार आहे. ह्या तालुक्याचं मला एक गोंडस रूप आणायचंय. आता बरीच जण बाहेर गावून आले. मी कधीच म्हणणार नाही की माझ्यासाठी 42 गावं वेगळी, 14 गावं वेगळी, हे माझ्यासाठी हे राजकारण कधीच मी करत नाही. माझ्यासाठी हा सगळा तालुका माढा तालुका आहे. मी कधीच म्हणणार नाही की 42 वेगळी ती 14 वेगळी ही माढा वेगळा आहे. माझ्यासाठी हा सगळा तालुका एकच माढा तालुका म्हणून असणार आहे. आत्ताच माझ्याबद्दल सांगितलं. माझं वय लहान आहे, पण माझा निर्धार मोठा आहे. माझं वय लहान आहे, पण ह्या तालुक्यासाठी विचार केलेत मोठे मी. माझं वय लहान आहे, पण माझी ह्या तालुक्यासाठी स्वप्न मोठी येते. माझं वय लहान आहे, पण मी तुमच्यावर टाकलेला विश्वास फार मोठा आहे. माझ्या ह्या भूमिकेमुळं, मी उचललेल्या ह्या मोठ्या पावलामुळं तालुक्यामध्ये लोकशाही टिकेल, तालुक्यामध्ये अहंकार संपेल. मी टाकलेल्या ह्या पावलामुळं कार्यकर्त्याला न्याय मिळेल, कार्यकर्त्याला पर्याय मिळेल. ह्या निवडणुकीला सामोरे जाताना माझे काही विचार आहेत. आणि ती काय कुणावर टीका म्हणून मी म्हणत नाहीये, तर एकंदरीत ह्या राज्याचं झालेलं, ह्या देशाचं, ह्या पश्चिम महाराष्ट्रातलं झालेलं राजकारणाचं सांगतोय. की आजपर्यंत राजकारण झालं काय की तुम्ही सगळी मंडळी नेत्याच्या मागे लागता, आपला बी एखादा कारखाना पाहिजे. सगळ्याचं असंच झालंय की सगळ्यांच्या मागे कार्यकर्ता कधी ना कधी लागतो की आपला बी एखादा कारखाना हवा. कार्यकर्ता तर कमवलेला असतो विचारांवरती, वेळ देऊन कामं करून. आणि कुठंतरी पैशाची तडजोड लावायसाठी, कुठंतरी पैसे उभा करायच्या नादात त्या नेत्याला त्याची विचारसरणी घाण ठेवावी लागते. आणि ज्या क्षणी नेता त्याची विचारसरणी घाण ठेवतो, त्या क्षणी तिथं फक्त संस्था राहतात आणि तिथून माणसं निसटून जातात. आणि आजपर्यंत जेवढ्या काही राजकीय मंडळींचा तुम्ही कारकीर्द बघितले तर ती अशीच आहे. भालके नानांनी, स्वर्गीय भालके नानांनी फडणवीसला अडवलं, एक मराठा लाख मराठाच्या मोर्चात. नाना आणि तिथून पुढे फडणवीसनी भालके नानांचं राजकारण अडचणीत आणलं. जर कारखाना नसता तर नानांचं राजकारण नीट चाललं असतं. अभिजित पाटलाला देखील
कारखाना नसता तर भाजपच्या स्टेजवर जायची वेळ आली नसती. आणि माझ्या कुटुंबाला देखील कारखाने नसते, एवढे कारखाने नसते, तर शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढायची वेळ आली नसती. तर ह्या सगळ्याची जर मूळ कुठे बघितलं तर ती आहे की कारखानदारी. माढा तालुक्यात 6 कारखाने आहेत. किती? 6. आणि त्या 6 कारखान्यांपैकी हे कुणाचे नाव आहे? रोडवरती गाड्या बऱ्याच जणांच्या लागलेत, वाहनं थांबलेत. माढा तालुक्यात 6 कारखाने आहेत. आणि त्या 6 कारखान्यांपैकी एकही कारखानदार साहेबाबरोबर नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. किती कारखाने? आजपर्यंत झालंय काय की कारखानदार काम करत नाही ती का तर ऊस नेतोय की, आणि काम करणाऱ्याला तुम्ही मत देत नव्हता का तर ऊस नेत नाही की. हे आजपर्यंत झालेलं राजकारण होतं. हे आजपर्यंत झालेलं राजकारण होतं. तुम्ही जर बारकाईने बघितलं जर कारखानदार ऊसाचा दर जाहीर करून मत घेत असतील तर उद्या आडतवाल्यांनी का म्हणून आम्हाला बी मत द्या. बरोबर आहे का? तर उद्या आडतवाल्यांनी का म्हणून आम्हाला बी मत द्या. इंग्रज ह्या देशामध्ये मला फार साम्य दिसते बरं का इंग्रजांमध्ये ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये. बरं, ह्यांना नुसती ऊसावरती मतं पाहिजेत, ह्यांना द्राक्ष बागायतदाराकडनं मतं नकोय, ह्यांना केळी बागायतदाराकडनं मतं नकोय, ह्यांना दलितांकडनं मतं नकोय, ह्यांना व्यापारी समाजाकडनं मतं नकोय, ह्यांना तरकारीच्या शेतकऱ्याकडनं मतं नकोय. मला ह्यांच्या पूर्ण साखळीमध्ये फार साम्य दिसतं इंग्रजांमध्ये आणि ह्यांच्यामध्ये. ते कसं सांगतो ऐकून घ्या बारकाव्याने. इंग्रज या देशामध्ये कशासाठी आलती? कशासाठी आलती? व्यापार करायला आलती. आम्ही ऊसाचे काय करतोय? साखरेचे व्यापारीच आहोत. इंग्रजांची व्यापार करणाऱ्या कंपनीचं नाव काय होतं? ईस्ट इंडिया कंपनी. बरोबर. ह्या सुद्धा सगळ्या कारखानदार काय आहे ती कंपन्याच आहेत त्या. बरं, इंग्रजांची गावोगावी तुमच्यावरती लक्ष ठेवायला इंग्रजांची गावोगावी तुमच्यावरती लक्ष ठेवायला सावकार होती, इनामदार होती, जहागीरदार होती. बरोबर. आताही तुमच्यावर लक्ष ठेवायला
आताही तुमच्यावर लक्ष ठेवायला माणसं आहेत ती. इंग्रजांची त्यांच्या सैन्यामध्ये, त्यांच्या दप्तरामध्ये, त्यांच्या कार्यालयामध्ये 80% भारतीयच होती. 20% फक्त गोरी लोक आली. तशी ह्यांच्याही कार्यालयामध्ये, दप्तरामध्ये काम करणारी समधी माझीच आहे ती. काम करणारी समधी माझीच आहे ती. पण नाईलाज म्हणून गुंतली ती. एक काळ होता मित्रांनो, जी पिठाची गिरण होती त्याचं गाव होतं. गावोगावी माझ्या आजोबांच्या बी 3 होत्या. जी पिठाची गिरण होती त्याचं गाव होतं. त्याच्यानंतर काळ आला जेचं गुराळ त्याचं गाव. त्याच्यानंतर ज्याचा कारखाना त्याचं. पण आता काळ बदललाय. साहेबांना, आम्हाला, नवीन खासदार असतील धैर्यशील दादा, हे आमच्या सगळ्यांनाच जिल्ह्यामध्ये नवीन परिवर्तन घडवायचंय. जोपर्यंत समाज म्हणून तुम्ही लोक 2 खुर्च्या वेगळ्या मांडणार नाही, कारखानदारीची ना आमदारकीची, तोपर्यंत ना कारखानदाराचं कारखाना टिकतेल ना आमदाराचं राजकारण टिकेल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आपल्याला ह्या तालुक्यामध्ये बदल घडवायचा आहे. मी काय आकडेवारी आणली, माढा तालुक्यात झालेली कामं, माळशिरस तालुक्यात झालेली कामं, बार्शी तालुक्यात झालेल्या कामांची. माझी ही माहिती तुम्हाला जी देतोय ही कुणी टीका म्हणून समजू नका. माढा तालुक्यामध्ये 413 कोटीचा निधी आला रस्त्यांसाठी. किती आला? 413 कोटी रुपये माढा तालुक्यात आले त्या 5 वर्षात. माळशिरस तालुक्यामध्ये 670 कोटी रुपये आले आणि बार्शी तालुक्यामध्ये 700 कोटी रुपये आले. आणि आपण 5ही वर्ष सत्तेत होतो बरं का. आपण 5ही वर्ष सत्तेत होतो. माझ्या पुढे अजून काही आकडेवारी आहे शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्यांची. तर ह्या काही वर्षांमध्ये 40 शेतकऱ्यांनी ह्या तालुक्यातल्या आत्महत्या केल्या आहेत. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही आजपर्यंत काम करतोय म्हणून त्यांना निवडून नाही दिलं. तुम्ही त्यांना निवडून दिलंय का तर त्यांच्याकडे कारखान्याचं लायसन आहे. कारखान्याची चिटोरी कागदाची. येणाऱ्या काळामध्ये सांगतो तुम्हाला
विधानसभेमध्ये तुम्हाला मंडळींना 60% आमदार दिसतील कारखाना विरहित माणसं, आणि कारखानदार दिसलेली राजकारण विरहित माणसं. ही ह्या देशाचं, ही ह्या राज्याचं भविष्य आहे. आज जर तुम्ही बारकाईने विचार केला तर बरीच जण मला म्हणली, मला गद्दार म्हणली. का तर खासदारांना भेटून आलो. बरीच जण म्हणली की हा गद्दार आहे. कदाचित हे विसरून जात आहेत आपला सगळा इतिहास. कदाचित हे विसरून जात आहेत आपला सगळा इतिहास झालेला. जर मला म्हणली या तालुक्याचा ह्यांनी जाऊन मान घाण ठेवला, सन्मान घाण ठेवला, तिथं जाऊन, कुठं जाऊन, अकलूजला. अहो हाच तालुका त्यांना 70,000 निवडून देतोय, मी जाण्याने कसा सन्मान घाण ठेवायचा? तर माझं वय लहान आहे, ते आपल्या तालुक्याचे खासदार आहेत, तिथं जाणं भाग आहे. ह्याच्याकडे नाही जायचं, त्याच्याकडे नाही जायचं. बरे फरक एवढाच आहे, मी उघड गेलो, तुम्ही मागच्या दारात जात होता. फरक एवढाच आहे मित्रांनो, की मी उघड जातोय, ही मागच्या दारात जाते ती. बर तुम्हाला अजून जुना इतिहास सांगतो. माझ्या आजोबांना इंदिरा गांधींकडनं तिकीट मिळत नव्हतं गाई वासरूचं. तर शंकरराव मोहिते पाटील माझ्या आजोबांना गाडीत टाकलं आणि दिल्लीला घेऊन गेले, आणि दिल्लीला नेऊन त्यांनी इंदिरा गांधींचं तिकीट आणलं आणि माझ्या आजोबांना आमदारकीत सहकार्य केलं. त्याच्याहून जुना इतिहास आहे लवणच्या कोकाटे पाटलांचा. शंकर भाऊंच्या आधीपासून माझ्या आजोळीचे संबंध त्या कुटुंबाशी आहे. हो ना. लवंगचे कोकाटे पाटील तीच परत काम विजयदादांनी आणि प्रतापसिंह मोहिते पाटलांनी बबनदादांना मदत केली अपक्ष निवडणूक लढवताना. कोकाटे पाटलांनी माझ्या आजोबांना मदत झाली, शंकररावला कोकाटे पाटलांची मदत झाली, बबनदादांना अकलूजकरांची मदत झाली. मग मी तिथं वेगळं काय केलंय जाऊन? बरोबर आहे का? हे वाईट मध्ये सुद्धा आपण विसरलं नाही पाहिजे की फार मोठं काम आहे विनायक बापूंचं, ते तालुक्याने विसरलं नाही पाहिजे. लवळूपाशी उद्घाटन झालं योजनेच्या पवार साहेबांच्या हस्ते. हे तालुक्याने विसरलं नाही पाहिजे. तेवढंच मोठं काम भाई एस एम पाटलांचं आहे ह्या तालुक्यासाठी. आज
तुम्ही जर बारकाईने विचार केला तर मी पवार साहेबांकडे तिकीट मागायला गेलतो. मी मागून आलो. साहेबांनी अजून सांगितलं नाही तिकीट कुणाला देते. मी म्हणणार नाही मला देते म्हणून. साहेब म्हणले नाही तिकीट कुणाला देते. का तर आपण गावतो इतके लवकर ठरवत नाही. का ठरवतो 2 महिन्यापूर्वी. पण एवढं मात्र सांगतो, साहेब कुणाला नाही देणार हे मात्र आम्हाला साहेबांनी सांगितले. कुणाला देतील हे नाही सांगितलं, पण कुणाला नाही देणार हे मात्र आमच्या सगळ्यांना सांगितलं. आम्हाला बदल घडवायचा आहे ह्या तालुक्यात, आणि हा बदल सर्वांच्या हिताचा असेल. कार्यकर्त्याला मी एवढंच सांगेन की काही चुका निश्चित झाल्या आमच्या घराकडून, आणि त्या केवळ चुका दादांना, माझ्या कुटुंबाला काही चुकीच्या भूमिका घ्याव्या लागल्या, आणि त्या भूमिका सर्व रणजित शिंदेच्या कारकिर्दीत झाली. आज जर तुम्ही सगळी पदं जर बघितली तर 8 ते 10 पदं आहेत. मला इतक्या मोठ्या ताकदीपुढे उभा राहायचंय. श्रावणबाळ योजना, काय संजय गांधी, लाडकी बहीण, अजून जिल्हा दूध संघ, अशी 10 पदं आहेत मित्रांनो. वयोवृद्ध, शालेय व्यवस्थापन समिती, 18 पद आहे ती काय. त्यामुळे माझ्या पुढची ताकद फार मोठी. आत्ताच सांगितल्याप्रमाणे पक्षाकडे यंत्रणा नाही. आता कारखानाच नाही तर पक्षात कुठलं. पण हीच म्हणजे आमची पवार साहेबांची यंत्रणा आहे. मला तालुक्यात कोण पाहुणं रावळं बी नाही तर, त्याच्यामुळं हीच संधी माझी पाहुणे रावळी. आजपर्यंत झालं काय, आत्ताच एक जण म्हणलं राहिलेली कामं बी आम्हीच करणार. नाना म्हणलं आता तुम्हीच म्हणला का नाना, केलं ते आम्ही केलं, राहिलेलं बी त्याच्या पुढचं सांगतो, राहिलेलं आपण करू. जे काही राहिलं ते आपण समजून मिळून पुढं करू. आज मित्रांनो, इलेक्शनला सामोरे जाताना आपल्याला 30 वर्षाचा विकास सांगावा लागतोय, आणि तेव्हा एक इलेक्शन पार पडतंय. ती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला ह्या तालुक्यामध्ये बदल घडवायचा आहे, आणि ही लढाई आपली सगळ्यांसाठी असणार आहे. त्यानिमित्त बोलण्यासारखं बऱ्याच काही गोष्टी, पण इथून पुढे अजून वारंवार सभा होणार आहेत. प्रत्येक जिल्हा परिषद गणात एक सभा घ्यायचं नियोजित आहे, आणि त्याच्यामुळे ही पहिली सभा आपण पूर्व भागातून मानेगावातून सुरुवात केली. आज तुम्ही सगळ्या मंडळींनी, आपल्याला सगळ्यांना फार मोठं आव्हान आहे. तुतारीचं तिकीट मिळलं तरी, का तर बरीच जण तुतारीचं शेलकाट पांघरून आता हिंडते ती. आम्ही बी तुतारीचं खाऊ म्हणते ती, पण भाषणात साहेबाचा उल्लेख सुद्धा करत नाही ती.
भाषणात पवार साहेबांचा उल्लेख सुद्धा करत नाही. ह्या सगळ्यांना राजकारण आपापले कारखाने वाचवायला आपापल्या केसेस पडले ते ह्यांच्यावरती. ह्यांना जनतेसाठी राजकारण करायला वेळ नाही. ही संधी कोण आहे ती? ही सगळी आमचीच आहे ती की हो. का मी विरोधक आणून बाहेरची आणून बसवली ती? ही माझ्या भाऊंपासनाची माणसं आहे ती सगळी. तालुक्यातलं जे लीड गेलंय ही सगळ्यात गटानेच तर दिलेलं आहे आपल्या. कुठे असते ही संधी आहे. बापू कुठलं कधीपासून नाही तुम्ही आमच्या घरात? तुम्ही कुठलं 3 पिढ्या? पंचायत समिती सदस्य बापू कुठे? ही 3-3, 4-4 पिढीची माणसं आहे ती आमची. विषय असा झालाय की आपण हाव तिथं हीच आपल्याला सोडून गेले ती. आपण सगळे हाय इथंच आहे. होय म्हणून आम्हालाच हे सोडून काही जण निघून गेले ती. आज बैठक झाली, त्याचे फोटो तुम्ही बघितले असते. त्या मीटिंग मध्ये आमच्या बऱ्याच चांगल्या मुद्द्यांवरती चर्चा झाल्या. पक्षवाढी संदर्भात सगळ्यांनीच पक्षाचं काम करायचं संदर्भात. ते फोटो बघितले का तुम्ही? तर फार चांगल्या पद्धतीने आमची ती बैठक पार पडली. त्यामध्ये दादा साठे होते, त्यामध्ये कोकाटे होते. मला एक सांगा तुम्ही, संजय बाबा काय चुकीचं बोलताय? आजपर्यंत तुम्ही जर संजय बाबांचं जर सगळी भाषणं ऐकली, तुम्ही बोललेलं ते विचारा मला. सगळं खरं बोलतोय की. सगळं खरं बोलतोय, त्याचं काही चुकत नाहीये. शिवानंदाची कुठली भूमिका चुकली? स्वाभिमानी माणसं त्या गटात राहिली नाही. आजपर्यंत तुम्ही बारकाईने जर विचार केला सगळ्यांनी, त्या गटाचं झालंय काय? तर तुम्हाला दिसून येईल की द्राक्ष बागायतदार सगळ्या विरोधात गेलाय. तालुक्यातला कापशेवाडीची सभा आठवा, गेलता का तुम्ही? बरोबर. द्राक्ष बागायतदार नाना समजा विरोधात आहे. तालुक्यातली वकील संघटना ठराव घेतली विरोधात काम करायचं. तालुक्यातली शिक्षक सगळी विरोधात काम करतायत. त्या पार्टीमध्ये प्रॉब्लेम झालाय की त्या पार्टीमध्ये विचार राहिले नाही. ते चुईला कॉलला गुटलाय म्हणतात ना, तसे काही जण फक्त अडकलेत तिथे. ही त्या पार्टीची वस्तुस्थिती झाली. आणि कुठंतरी आम्हाला ती मनाला खतखत मला सातत्याने जाणवायची. आणि तुम्ही ह्या लोकसभेला चुणूक दाखवली म्हणून मी पण कुठंतरी धाडसाने बाहेर पडलोय. तुम्ही जर ही चुणूक पुढच्या 10 वर्षात दाखवली असती तरी आम्ही बी लोकांनाच पाहिजे का नाही बदल. पण कुठंतर समाजाने ह्या लोकसभेला बदल दाखवला म्हणून आम्ही समजीजण धाडसाने बाहेर पडलो. हो का? हे आजच का? बरीच जण विचारतात. 2 भावाभावांची जर भांडणं लागली, 2 बहीण नवरा बायकोची लागली, तर पहिल्याच भांडणात व्हायला राहते ती का? हा, बरोबर आहे का? कुठं तर धाडस व्हावं लागतं. मग कुठं तर लोकसभेला तुम्ही मंडळींनी चुणूक दाखवली,
म्हणून आम्ही वेगळं व्हायचा विचार घेतला. आज तालुक्यातली कलाकार संघ नाही ती त्या पार्टीत. बाबा लोंढे असतील, रत्नदीप बारबोले असतील दारफळचे, अशी तर छोटी मोठी कलाकार राहिली नाही ती त्या पार्टीत. तालुक्यातली प्रतिष्ठित घराणी नाही राहिली त्या पार्टीमध्ये. ही त्या पार्टीची वस्तुस्थिती झाली. ज्या पवार साहेबांच्या पक्षात आज आम्हाला सर्वात उच्चांक स्थान होतं, आज तिथं आम्हाला वेळा मिळत नाही ते जायला. आज गेल्या वर्षी तिकीट मिळत नव्हतं आपल्याला. आठवा सावंत सरांकडे गेलतो आपण उमेदवारी मागायसाठी. गेलतो का नव्हतो? आज त्या पार्टीत आपल्याला तिकीट मिळेना. ही चौखड विश्वासार्हता उडलेली दिसून येते तुम्हाला आपल्या घरावरची. बदल हा अटळ आहे आणि आपण सगळेजण त्याचे वाहक आहोत. मी ह्या निमित्त एवढंच बोलतो, एवढीच ग्वाही देतो की ह्या तालुक्याला तळहाताच्या फोडासारखं सांभाळी. मला तुमच्या साथीची गरज आहे, मला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे, मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. कुणी भिवू नका, एवढी मोठी इंग्रज निघून गेली. कुणी भ्यायचं कारण नाही. ऊसासाठी, इतर अडचणींसाठी कुणी भ्यायचं कारण नाही. 150 दिवसांहून कमी गाळप आलेत कारखान्यांचे. बोचरे, काळुंगे सारखी मंडळी कारखाने घेत चालली, जी राजकारण विरहित माणसं आहेत. तुम्हाला कुठेही ऊसाला अडचण येणार नाही येणाऱ्या काळामध्ये. का तर कारखानदारांना आपली गरज आहे, आपल्याला कारखानदारांची फारशी गरज राहिलेली नाही. या निमित्त एवढंच बोलतो. पुढची सभा आमची लवकरच जाहीर होईल. तुम्हाला सांगतो, सीना-माडा उपसा सिंचन योजनेचा मी मगाशी उल्लेख केला. मूळ गावात भिजतायत किती तुम्ही मोजलीत कधी? प्रत्यक्षात भिजतायत किती? 13 वर्षात मूळ गावं भिजतायत किती? ज्यांना नीट सगळ्या पाळ्या मिळतायत अशी भिजणारी गावं कधी मोजलेत तुम्ही किती? चला माझ्यावर मोजा. पिंपळनेर, शिरशिंग, तांबवे, सापटणे, वेनेगाव, पालवण, कनेरगाव, निमगाव. पालवण घेतलं का? वेनेगाव घेतलं का? होळद, उजनी, लवळचा काही शिवार आणि कुर्डूचा काही शिवार. पिंपळनेर मोजलं की लय झालं. 15 खेड्यांना 30 वर्षात पाणी दिलंय आपण. बाकीकडे सारे त्यांनी काही आणलेले. म्हणजे ही भयानक वस्तुस्थिती आहे की मोजून जर गावं काढली सीना-माडावरती तर भिजणारी फक्त 13 ते 15 गाव आहेत आणि त्याचा कालवा महाराष्ट्रभर आहे. बघितले का तू बारकाईने? फक्त 15 गाव आहेत इथले. लवळीला उन्हाळ्यात पाणी येत नाही, मुडणीमला येत नाही. भेंडे काय ती तरी 12 मोजलेली 15 गावं. 6 गावात भेंड घेऊन 15 धरा.
तर ही फक्त 15 खेडी आहेत ज्यांना पाणी मिळतंय सिनामी माडावरती. ही भयानक वस्तुस्थिती आहे. अशा अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. आणि माझ्या ह्या मुद्द्यांना कृपया कोणी टीका म्हणून समजू नका. ही वस्तुस्थिती तालुक्याची मांडतोय, व्यथा मांडतोय, गाथा मांडतोय समजा. आणि जर तुम्हाला ह्या गोष्टी चालत नसतील तर हीच बदललेलं राजकारण असणार आहे का? तर तरुण पोरं राजकारणात आले. त्यानिमित्त एवढंच बोलतो. बरीच जण अजून मंडळी बोलायला उत्सुक आहेत. मी लवकर बोललो केवळ पावसाचे दिवस आहेत म्हणून लवकर बोललो. तुम्ही सगळी एवढ्या लांब आला मालेगावला, ह्याच्या मागचा उद्देश एकच होता की इकडेची काय परिस्थिती आहे ही आपल्या सगळ्यांना दिसावी. ह्या उद्देशाने इथं आपण आलोय. तुम्ही झालेली कामं बघा. इंदापूर तालुक्यामध्ये भरणे मामानी एक हाती सत्ता होती का मामाची 30 वर्ष, तरी इंदापूर शहर बघा. तुम्ही सांगोल्यामध्ये शहाजी बापूंनी आणलेला निधी बघा. बार्शीमध्ये राजाभाऊ राऊतनी आणलेली कामं बघा. हे 5-6 वर्षातच झाले. आणि इथं एक हाती सत्ता असून आपलं एक खेड नाही, एक गाव नाही, एक शहर नाही, इंदापूर सारखं. त्यानिमित्त एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द मनोगत थांबवतो. आभार. धन्यवाद दादा. यानंतर या कार्यक्रमाचे आभार नाना. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.